प्रभाग क्रमांक 7 रहिवाशी असल्याने सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील. भाजपा उमेदवार अलकाताई अनुभुले यांची ग्वाही. आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपालाच बहुमताने विजयी करावे, अलकाताई अनुभुले यांचे आवाहन. नमस्कार, मी अलका सुनील अनुभुले. श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक 2025 साठी प्रभाग क्रमांक 7 मध्ये उमेदवारी करत आहे आणि मी माझ्या या वार्ड मधील सर्व मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छिते की मी एक उमेदवार म्हणून नाही, तुमच्या समोर नाहीये, परंतु एक आपल्यातीलच सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी उभी आहे. त्यासाठी की जे आपले जे काही या वार्ड मधील वेगवेगळे प्रश्न असतील, या प्रश्न सोडवण्यासाठी मी आपणा सर्वांशी कटिबद्ध राहील. आणि एक आवर्जून मला सांगावंसं वाटतं सर्व मतदार बंधू भगिनींना की मी या प्रभाग क्रमांक 7 मधीलच रहिवासी आहे, जेणेकरून उद्याच्या भविष्यामध्ये मी आपल्या सोबत राहून आपल्या या वार्डचा विकास कसा होईल हे माझं लक्ष राहणार आहे आणि त्यासाठी मी सतत कार्यरत राहून काम करणार आहे. भाजपाकडून तुम्हाला उमेदवारी आहे आणि ह्या माध्यमातून तुम्हाला प्रचाराचा कसा प्रतिसाद मिळतोय? यामध्ये मला सांगावंसं वाटतं की राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, त्याचबरोबर जिल्ह्यात पण भाजपचं सरकार आहे, तालुक्यात पण भाजपचं सरकार आहे आणि म्हणून या तालुक्यातील नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपचंच सरकार येणार आहे. त्यामुळे मला या ठिकाणी विशेष करून आमदार विकीदादा पाचपुते, त्याचबरोबर बबनदादा पाचपुते आणि प्रतिभा अक्का पाचपुते तसेच प्रताप भैया पाचपुते यांनी या ठिकाणी मला भाजपचीच उमेदवारी दिली, त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देते. ताई, तुम्हाला राजकीय वारसा पण आहे. तुमचे बरं का पिताश्री सरांचा स्वतः मला वारसा आहे. तर ह्या माध्यमातून हे बाळकडू तुम्हाला इथे येताना ह्या राजकीय वातावरणाकडे तुम्ही कसं पाहता आणि विकासाकडे तुम्ही कुठल्या अँगलने लक्ष देऊन कशाला तुम्ही प्राधान्य देणार आहात? खर तर दिवंगत प्राध्यापक तुकाराम दरेकर हे माझे वडील, म्हणजे मी लहानपणापासून आमच्या घरामध्ये की राजकारणच पाहिलेलं आहे. शिवाय मला आवर्जून सांगावंसं वाटतं की 1994 साली या श्रीगोंदा शहराची जी नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली त्यामध्ये माझ्या मातोश्री उज्ज्वला तुकाराम दरेकर ह्या नगरसेविका झाल्या आणि घरामध्ये या पहिल्यापासून सतत कानावर राजकारण कसं असावं, कसं करावं हे मी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि विकासाच्या संदर्भात जर सांगितलं तर या प्रभागामधील प्रभाग क्रमांक 7 मधील किंवा शहरामधील जे काही लाईटचे प्रश्न असतील, त्याचबरोबर रस्त्यांचे प्रश्न असतील, महिलांचे आणखी वेगळे काही प्रश्न असतील किंवा महिलांच्या वेगवेगळ्या काही समस्या असतील, उदाहरणार्थ पाणी अनियमित येणे किंवा आणखी दुसरं सांगावंसं वाटतं की आरोग्य आणि स्वच्छता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर स्वच्छता असेल तर आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही आणि म्हणून माझं केवळ एकच लक्ष असेल की माझा प्रभाग हा कसा स्वच्छ राहील याकडे माझं नक्कीच भविष्यात लक्ष असणार आहे. त्याचबरोबर आपण सर्वांना मी सांगू इच्छिते की येत्या शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी आपण सर्वांनी कमळ या चिन्हावर बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावं आणि आपल्या या तालुक्याचे आमदार त्यांचे जे स्वप्न आहे या श्रीगोंदा शहराचं सुशोभीकरण आणि शहराचा विकास हे त्यांचा ध्यास ध्येय आपणास या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी
मला सहकार्य करावे आणि श्रीगोंदा नगर परिषदेवर आपला भारतीय जनता पार्टीचाच झेंडा कसा फडकवला जाईल यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा आपणा सर्वांना कळकळीची विनंती करते आणि आपण सर्वांनी भरघोस मताने मला विजयी करावे. खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काचं येथील न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, येथील न्यूज श्रीगोंदा.